पण ईशाचं जेव्हा जेव्हा नाव काढायचे तेव्हा हा जाऊन त्यांच्या कानात सांगायचा कुणाच्याही की ही लंडनहून शिकून आले, हे प्लीज घ्या. हे मनापासून होतं. एक मिनिट, जर एक मुलगी लंडनला जाते, ऍक्टिंग शिकते आणि येते इकडे, तर ते मनापासून बोलत नव्हतास. तर ते जगाला कळायला नको का? मला अरे मी घाबरलो होतो तिच्याबरोबर. मी तिच्या अगेन्स्ट मी आहे म्हटल्यानंतर मी गोस्वामीला म्हटलं तू एकदा जरा परत विचार करशील का, कारण मला आय डाऊट मी कसा उभा राहीन तिच्या समोर. कळत नव्हते असं काल म्हणाला. काल मला मी गुलकंदमध्ये ऍक्सेंट हे म्हणजे हे खूपच आहे. अरे हो, ती इंटरव्ह्यू मध्ये काल प्रसाद दादांनी सांगितलं की मला खूप टेन्शन आलं, म्हणजे सही वगैरे समीर ठीकच आहे पण हिच्याबरोबर काम करायचं टेन्शन आलेलं, लंडनहून शिकून आली आहे, ऍक्सेंट कळत नव्हता. आणि मग मी शेवटी 3 दिवस ती माझी बोलतही नव्हती. समय तू साक्षीदार आहेस की नाही? समय मला तू काय म्हणालास की बदला घेतो आता, तो बदला घेणार. पीटर इंग्लंडचा शर्ट घालून दे मग बोलेल. इथे गाठला त्यांनी की मी 4थ्या दिवशी पीटर इंग्लंडचा टी शर्ट घालून आलो आणि मग ती माझ्याशी बोलायला लागली.